यस, त्यानंतर नितीनजी खाटेकरे साहेब देखील उपस्थित आहे. मी विनंती करतोय गणेशजी कांबडी साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान नितीनजी खाटेकरे साहेब यांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यस, महत्वपूर्ण मॅच कडे जाऊया. एवई आणि त्यांच्या आगीच फाईट देते खोकाडी सासने. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला मुरबाडचं क्रिकेट. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय खोकाडी सासने संघाला आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केले गेले आहे मनोज घाटाल यांनी कंपनी अर्थातच एवई संघाला. शोध गुडगेम 4 षटकाचा सामना. जसे मॅचला होईल सुरुवात तसे मात्र विशालजी पाटील सर हे जुळ जॉईन होतील. थँक्यू. थँक्यू सो मच विकीजी. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खोकाटेवाडी सासने आणि त्यांचा अगेन्स्ट येवई ही बॅटल आपण पाहत आहोत. एक टीम मुरबाड परिसराला बिलॉंग करते तर दुसरी टीम भिवंडीला बिलॉंग करते. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर या मॅच मध्ये गुरुनाथ आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळत. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस येतो डॉट. आणि फर्स्ट ऑफ ऑल जर आपण ज्या प्रकारे बॅटरने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता असं वाटलं की डबल माइंडेड झालेत की मोठ्या फटक्यासाठी जाऊ की डिफेन्सिव्ह रित्या खेळू. या गोष्टी अगदी माइंड मध्ये सुरू होत्या. ज्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो मनोज घाटाल. पहिला सामना एक निसटता विजय आपल्या टीमला मिळवून दिला कारण फर्स्ट मॅच मध्ये रन्स बनल्या नव्हत्या. 37 डिफेंड करून दाखवला. आता बॉल हवे मध्ये आहे. कव्हरला फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल. सॉफ्ट डिसमिसल. पकला झटका लागला. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. न्यू बॅटर आता क्रमांक 3 वरती दाखल होतात. प्रवीण आता बॅटिंग करण्याकरिता येतात. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस आणि किनिंग डॉट बॉल. मनोज घाटाल मागील सामना जे मी सांगितलं की 37 डिफेंड करून दाखवला येवई टीमने त्याच अनुषंगाने आता आत्मविश्वासही वाढला. फर्स्ट मॅच कुठेतरी अडकले होते असे वाटलेही होते की रन्स कमी बनवल्या की काय. बट बॉलिंग मध्ये रिकव्हरी केली. बॉलिंग चांगली केली आणि तिथे ती बाजी मारली. आणि तोच आत्मविश्वास याही सामन्यामध्ये आपल्याला मनोजचा पाहायला मिळतो ज्या प्रकारे तो बॉलिंग करतोय. कारण जो टी शर्ट त्याने परिधान केला AB कन्स्ट्रक्शन अक्षय शेठ भोईर यांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान केला मनोजने. आणि पहिलं षटक आतापर्यंत जी खऱ्या अर्थाने ना मागील सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स दिला तिथनच इथेही सुरुवात केली. कारण हे पहिलं षटक फक्त एकच धाव आतापर्यंत आणि एक विकेटही काढण्यात आली आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॉल आणि इथे दरम्यान फुल लेंथ होता. बॉल शॉर्ट थर्डला फील्ड झाला. येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 लॉस ऑफ 1 विकेट टीम खोकाटेवाडी सासने. आणि रिमेनिंग अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की पॉवर प्लेचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये फक्त एकच धाव आणि एक विकेटही आली. तर दुसऱ्या बाजूने येवई टीमला बॉलिंग मध्ये दमदार सुरुवात मिळवून दिलेली आहे मनोज घाटालने. सेकंड ओव्हर
राहुल दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्क वरती या दुसऱ्या षटकाकरिता. पण आता प्रत्येला चढवावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. कारण बघा जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये ना एक बॅटर म्हणून तुमच्याकडे अजिबात वेळ नसतो. तुम्ही सेट होण्यासाठी वेळ नाही घेऊ शकत, तुम्हाला जात्या क्षणी मोठे फटके खेळावे लागतात. आणि अशा क्षणाला कधीही फ्रीली माइंडसेटने खेळणं महत्वाचं राहतं. सेकंड ओव्हर फुल लेंथ होता दरम्यान निशाणा साधण्याचा प्रयत्न असं वाटलं की करतील की काय, बट केलं नाहीये. डॉट बॉलने सुरुवात या सेकंड ओव्हरला. पण कुठेतरी जर आपण विचार केला, येवई टीम खेळत आहे, त्यांचा बॅटिंग क्रम ज्याप्रमाणे आहे, मिनिमम फाईट जरी करायची आहे तर कुठेतरी 35 to 40 बिटवीन किंवा त्यापेक्षा जास्त बनवणे या पहिल्या सत्रामध्ये महत्वाचं राहणार आहे. नेक्स्ट बॉल. आता दिशा खराब आहे आणि इथे पहा, फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपर बीट, देन फायनल एकचा फिल्डर बीट आणि बोनस मध्ये या 5. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. रन्स येत नव्हत्या, बट राहुलने सांगितलं की थोडी मदत आम्ही आता करतो. 5 धावा एक्स्ट्रा मदत, बट चुकीच्या ठिकाणी मदत. आता फुल लेंथ आहे, मोठा फटका खेळायचा होता, बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नाहीये. वाईड इशला ऑनला बॉल फील्ड होतोय, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 7 ऑन द बोर्ड. ऋषी डिंगोरे देखील भरपूर चांगलं गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहेत, त्यांचे आवर्जून उल्लेख करणं महत्वाचं आहे. तसेच आमचे डिस्क जॉकी एकविरा साऊंड सिस्टम महेश डिंगोरे त्यांचे मी उल्लेख करेन. आता मिस टायमिंग बॉल मध्ये आहे, विकेट मिळेल का? बॉलर स्वतः पोहोचलेत. कॉट अँड बॉल चा स्वरूपामध्ये धक्का दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. नावाने भरवली ही स्पर्धा, गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या गावचा. आणि आता जस्ट मी विठ्ठलजी डिंगोरे साहेबांना देखील पाहिलं. मी 2 डिंगोरेंचा उल्लेख जरूर केला. त्यानंतर विठ्ठलजी डिंगोरे साहेब ज्यांचे सुपुत्र सध्या सगळीला टेनिस क्रिकेट गाजवतात. बॉलर बॅकस्ट्रोक होता, आता रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट डेफिनेटली मिळेल. आणखीन एक बॅटर आता रनआउटच्या स्वरूपामध्ये चालले डगआउटच्या दिशेने. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा, गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंचाच्या आमचे गोठेकर गावचा. आणि चिमुकला आमच्या समवेत आज ॲज अ 12th मॅन आहे. आज संडे, शाळेला सुट्टी असावी आणि कोणी 12वा मिळाला नसावा, म्हणून हा चिमुकला ॲज अ 12th मॅन आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. पण सध्याच्या घडीला त्यांच्या टीमची अवस्था थोडी बिकट आहे, कारण टीम टोटल आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावरती आणि आतापर्यंत जर आपण पाहिले तर विकेट गेलेत, 3 झटके लागलेत, 3 विकेट गेलेत आणि त्यातल्या त्यात अडचणी वाढलेल्या आहेत. मोठे फटके हवेत, सन्मान दिला. बट महत्वाची गोष्ट हीच राहिली ना की मी सांगितलं ना की सन्मान द्यायलाही वेळ नाहीये. कारण या क्षणाला जर सन्मान द्याल, विकेटचा विचार कराल तर रन्स कधी बनतील हा की प्रश्नच आहे ना. कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुमच्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला कमी वेळेमध्ये तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवावा लागतो आणि या क्षणाला अडचणीमध्ये बॅटिंग करत असताना टीम
खोकाटेवाडी सासने टीम खेळत आहे. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळही समाप्त झालेला 2 षटकांचा अखेरता 9 धावा धावफलकावरती 3 विकेट गेलेत आणि अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडी घाई करा कारण अजूनही भरपूर सारे सामने बाकी आहेत. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झालेत बॅटर आणि बॉल वाह काय फिल्डिंग पाहायला मिळाली. एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट मनोज घाटालचा. आणि मला असं वाटतं की दरम्यान 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत घाटालने. उडता मनोज पाहायला मिळाला. काय एफर्ट पाहायला मिळाले. मनोज ॲज अ बॅटर, मनोज ॲज अ बॉलर, मनोज ॲज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये काय जबरदस्त कामगिरी या खेळाडूची आहे. आणि काय एफर्ट्स पाहायला मिळाले. एकंदरीत असं वाटलं की 6 मिळतील बट रस्त्यामध्ये मनोज भेटले आणि जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. बॅटर देखील शॉक झाले, सरप्राईज झाले की हे काय पाहिलं आम्ही. आता स्विच हिट खेळायचा होता बट दिशा खराब आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. सत्ता सगळीला चिमुकल्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत कारण त्यांचा संघ अडचणीमध्ये आणि या क्षणाला मोठे फटके हवेत कारण जर फायटिंग टोटल बनवायचं तर बाउंड्रीज येणं गरजेचं. प्लॅन मिस आणि कनेक्ट डॉट बॉल. आता प्रश्न हा पडला आहे की ज्या प्रकारे बॅटर फटके खेळतात बॉलला आय थिंक वॉच करत आहेत की नाही तो प्रश्न देखील मला निर्माण होतोय. कारण बघा एक बॅटर म्हणून ना तुमचा शॉट सिलेक्शनही आपल्याला सांगून देतो की तुम्ही बॉलला शेवटच्या चरणापर्यंत वॉच करतायत की नाही. आता मिस टायमिंग. आता बॉल हवेमध्ये आगे. आता स्वतः बॉलरच येतात. कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. धक्का आता दरम्यान आणखीन एक लागला टीम खोकाटेवाडी सासनेला. विकी शेवाले आपण कुठे आहात. आपण लवकर संपर्क साधा. विकी शेवाळे आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर संपर्क साधा. विकेट आणखीन एक आणि न्यू बॅटर आता चंद्रकांत बॅटिंग करण्याकरिता आलेत. आता ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुल करायचं होतं पण बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच नाहीये. डॉट बॉल येतो. पकलं सत्र असंच वाटतं की बॉलर आणि विकेट किपर खेळतात. मोस्ट ऑफ टाइम्स पाहायला मिळालं कारण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट मोस्ट ऑफ टाइम्स पाहायला मिळालं नाहीये. आता इथेच अपील या साऊंड आलाय. सफलता मिळेल. एज लागली आहे. आणखीन एक झटका. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली. विकेट आणखीन एक आणि हा धक्का दरम्यान 5वा लागला. न्यू बॅटर आता क्रमांक 7 भूषण आता येतात बॅटिंग करण्याकरिता. 5 विकेट गेलेत. आता क्रमांक 7 वरती भूषण आले बॅटिंग करण्याकरिता आणि स्कोर कार्ड लढता झगडता 11 वरती. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. टॉप एज बॉल हवेमध्ये आगे. फिल्डर येतात. आणखीन एक सफलता मिळेल. अंतिम षटकाला सुरुवात दरम्यान झाली आणि दरम्यान पहिल्याच बॉलवरती सफलता इथे मिळाली. कारण महत्वाची गोष्ट ही लागली की स्कोरर आमचे नवीन आहेत. थोडं समजून घ्या. विकेट मिळाली. टीम टोटल जर आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती आणि आणखीन एक झटका लागला.
न्यू बॅटर आता आलेत बॅटिंग करण्याकरिता. महादू दरम्यान आले आता बॅटिंग करण्याकरिता. पण हे पहिलं सत्र बाउंड्रीज आल्याच नाहीयेत, तीच महत्वाची गोष्ट राखली. आता फुल रन टाकला, ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो आणि मिळेल सिंगल. बट या क्षणाला सिंगल डबलने काम बनणार नाहीये, मोठे फटके हवेत. फायटिंग टोटलचाही आपण उल्लेख केला होता की 35 ते 40 किमान बनवला तर लढत चांगली पाहायला मिळेल. पण आता तिथेही पोहोचणं जवळ अशक्य वाटतंय, कारण आता 12 धावा धावफलकावरती आणि 4 चेंडू बाकी आहेत. लाखिवली टीमचं कॅप्टन्सीला आपण या ड्रॉ आपण करणार आहोत. आता सन्मान दिला बॅटरने, आणखीन एक निर्धाव चेंडू येतो आणि असं वाटतंय की या सामन्यामध्ये स्पर्धेमधला निच्चांक आपल्याला पाहायला मिळणार आहे असं वाटतंय, कारण फक्त 12च धावा धावफलकावरती आणि आता 3 चेंडू बाकी राखले त्या फर्स्ट इनिंग मध्ये. इम्प्रोवाइज करायचं होतं, यष्टांचा वेध घेतला, अराउंड द लेग बोल्ड, धक्का आणखीन एक. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार. आणि विकेट दरम्यान जर आपण विचार केला तर धक्का आता 7वा लागला. सध्या 12th मॅन आमचे रिसर्च करतात की बॅटर एक्झॅक्टली कोण आहे, आणि आता फायनली नाव आलंय, देवदास आलेत बॅटिंग करण्याकरिता. देवदास आलेत बॅटिंग करण्यासाठी, बट देवदासकडेही वेळ नाहीये, कारण फक्त 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आउट आउट, बट पंच सहमत नाहीयेत. प्रमाणे जर आपण पाहिलं तर मिळेल लेग बायचे सिंगल आणि शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटकापासून तर अंतिम षटकापर्यंत फक्त एकच गोष्ट पाहायला मिळेल, ती म्हणजे शांतता. मोठे फटके जर आपण पाहिले तर फर्स्ट टाइम या स्पर्धेमध्ये एखादी अशी इनिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली की 23 चेंडूंचा खेळ झाला, एकही चौकार एकही षटकार नाहीये आणि इनिंगही समाप्त आणि इनिंग मध्ये एकही बाउंड्री नाहीये आणि पहिलं सत्र समाप्त. एकूण रन्स बनवण्यात आल्या 13 आणि 14 धावांचं लक्ष्य सेट केलं टीम खोकाटेवाडी सासनेने अगेन्स्ट टीम येवई. ड्रॉ पण करणार आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील विकीजी शेवाळे. टीम युवा स्पोर्ट्स वारलीपाडा टीमचे कॅप्टन आपणही यायचं, बिकॉज यात नंतरची मॅच तुम्हालाच खेळायची आहे, सो लवकर या. ड्रॉ केला जातो आणि त्यानंतर सेकंड इनिंगला देखील होईल सुरुवात आणि जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा
कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील शोएबजी शेख. धन्यवाद. थैंक यू सो मच सर. सागर और विलास है सलामी में. लाखिवली टीम को यहाँ पर बाय मिलती हुई. इस बीच मिस टाइम कर बैठे हैं. पीछे प्रोटेक्शन डिस्टेंस देखा जाएगा. बिल्कुल तय किया है और पहली गेंद पर भव्य आक्रमण. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थैंक यू डीजे. एक तरफा मैच होता हुआ. अब यहाँ से जो टीम जीतेगी वो युवा स्पोर्ट्स वाली पाड़ा से लड़ेगी. ऑन साइड में फिर क्रैकिंग स्ट्रोक, क्रॉस बैटेड स्ट्रोक खेला है. पीछे फील्डर चेज करते आए थे. पहले प्रयास में गेंद छिटकी थी हाथ से. दूसरे प्रयास में कलेक्ट किया, थ्रो किया. तब तक 2 रन मुकम्मल दोनों ही बल्लेबाज द्वारा. मात्र 14 रनों का लक्ष्य है. एक छोटा लक्ष्य नजर आया इस मैच में. बहुत जबरदस्त खेल. इस बीच और एक बढ़िया स्ट्रोक खेला है और ये गेंद देखा जाएगा 1 बाउंस डीप स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थैंक यू भाई. 2 रनों की दरकार जीत के लिए. एक तरफा मैच. ऐसा लग रहा है पहले ही ओवर में खत्म होगा. अब काफी देर हवा में है. प्रयास हो रहा है. मुश्किल है. पहला रन कंप्लीट. दूसरे रन का प्रयास मना किया और ये गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. इसी के साथ इस मैच को जीता है. चलो नेक्स्ट मैच विनिंग टीम वीरेन स्पोर्ट्स येवई. नेक्स्ट मैच उनके विरुद्ध खेलेगी टीम युवा स्पोर्ट्स वाडलीपाड़ा. दोनों टीमों के कैप्टन ने रिपोर्टिंग करना है. टॉस के लिए इमीडिएटली टॉस बॉक्स से जुड़ना है. नेक्स्ट मैच येवई और उनके खिलाफ में युवा स्पोर्ट्स वाडलीपाड़ा. 2 दिग्गज टीमें आपस में टकराती हुई नजर आएगी. प्लेयर ऑफ द मैच इज गोज टू मिस्टर कल्पेश. प्लीज वेलकम.